इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला तर आपण आज आपलं जे काही सेशन आहे ते सेशन आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. काल आपण काय पाहिलं होतं? संयुक्त महाराष्ट्र परिषद याचा आपण काल एक आढावा घेतला होता. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं आपण एक काळ पाहिलं होतं आपल्या घटक 2 मधलं. ठीक आहे. आता बघा, आज आपण काय करणार आहोत की जे मराठी पुस्तक किंवा मराठी पुस्तक म्हणण्यापेक्षा मराठी लेखकांना जे काही पुरस्कार मिळालेले आहेत साहित्य अकादमी, आणि त्या कोणत्या काय म्हणू साहित्यकृती आहेत, त्यांची नावं काय आहेत, लेखक कोण आहेत, आपण ते बघणार आहोत आज. ठीक आहे. तर कालचे पॉइंट्स रिवाइज केले व्यवस्थित? कालचे पॉइंट्स रिवाइज केलेत का? काय आहे कालचे मुद्दे सांगा. कालचे मुद्दे काय आहेत? ते सांगायचं आहे. तर तुम्ही साहित्य अकादमी पुरस्कारांबद्दल कधी ऐकलंय का? काय आहे बाबा साहित्य अकादमी पुरस्कार वगैरे, ह्या बाबतीत कधी ऐकलंय का? काय आहे हे पुरस्कार, कशासाठी दिले जाते, कोणाला दिले जातात, कशासाठी दिले जातात? तर नसतील माहीत तरी काही हरकत नाही, आज आपण त्याच्याविषयी माहिती करून घेणार आहोत. तर आजचा विषय असणार आहे पुरस्काराबद्दल. कारण ह्या वर्षीचे जे काही पुरस्कार मिळाले, म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे की त्यातल्या त्यात पुरस्कार जे मिळालेले आहेत त्या साहित्यकृती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. म्हणजे तो जो लेखक आहे तोही महत्त्वाचा असणारच आहे, पण त्याच्यातल्या ज्या काही साहित्यकृती आहे त्या महत्त्वाचं आहे. तर आपल्याला ठरलं होतं की एक दिवस आपण काय घेणार आहोत की मराठीच्या संदर्भात ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यातल्या त्या चालू घडामोडी काय असतील की बाबा एखाद्या लेखकाच्या कलाकृतीला किंवा काय वर्ष पूर्ण झालेली असतील किंवा काय, तर मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न जे काही आहे आपल्याला त्यावर असतात. ठीक आहे. तर पुरस्कार आणि मग ज्या लेखकाला पुरस्कार मिळालेला आहे त्याची अजून माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर ही माहिती बघा, साधारण हे जूनमध्ये वगैरे ऑगस्टमध्ये यांची यादी लागली होती. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याविषयी माहिती सुद्धा असणार आहे. ठीक आहे. पुरस्कार व पुस्तके असं आपण घेऊयात. ठीक आहे. मराठी पुरस्कार आणि पुस्तके. पुरस्कार व पुस्तके बघा, आता जेव्हा आपण साहित्य अकादमीचा पुरस्कार म्हणतो तेव्हा एक 3-4 कॅटेगरीमध्ये त्याचं जे काही आहे ते विभाजन होतं. म्हणजेच काय की साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी युवा पुरस्कार, साहित्य अकादमी म्हणजे अशा प्रकारे जे काही आहे तर हे पुरस्कार असतात. तर ते पुरस्कार आपल्याला बघायचे. आणि त्यानंतरच काय झालेलं आहे की मारुती चित्तामपल्ली नावाचे जे काही पक्षी निरीक्षक होते तर त्यांनी मराठी वाङ्मयासाठी भरपूर लिखाण केलेलं आहे. तर त्यांचंही साधारण ते सोलापूर जिल्ह्यातले होते आणि त्यांचं साधारण जून महिन्यामध्ये त्यांचं निधन झालं आहे. आणि त्यांच्याही एक रातवा म्हणून पुस्तक आहे, तर त्याला सुद्धा ते पुस्तक सुद्धा पुरस्कार प्राप्त असं पुस्तक आहे. तर त्यांचं सुद्धा आपण थोडंसं बघणार आहोत. तर आता आपलं काय आहे आजची हेडलाईन, म्हणजे आठवड्यातला एक दिवस आपलं जे काही करंट आहे, करंट ओरिएंटेड वगैरे काय काय आहे तर ते आपल्याला जे काही बघणं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या पुरस्काराच्या अनुषंगाने. कारण बघा, एखाद्या वर्षी म्हणजे
जे काही वर्ष झालेली आहेत किंवा एखादं जे काही वर्ष आहे, तर त्या वर्षाचा जर आपण विचार केला तर त्या संपूर्ण वर्षांमध्ये ज्या म्हणजे एखाद्या वर्षामध्ये काही कलाकृती आल्या तर त्याच्यातली सर्वोत्तम कलाकृती कोणती जी समाजाविषयी किंवा एखादी सामाजिक प्रश्नावर भाष्य करते आणि ते तेवढ्याच कलात्मक पद्धतीने जे काही आहे ते लिहिलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे पुरस्कार बघणे. पुरस्कार जरी लक्षात नाही ठेवलं तरी हे पुस्तकं जी आहे ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा आता आपण आज जे 2025चे साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जे आहे ते कोणाला मिळालं आहे, त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिलेले आहे, त्यांच्याविषयी काय माहिती आहे, तर हे आपण सगळं बघणार आहोत. तर ठीक आहे, पहिलं साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार आपण बघू. बाल साहित्य पुरस्कार उद्यापासून वेळेवर आले नाही तर क्लासला एंट्री नसणार आहे, मग घरूनच इथूनच वापस जायचं घरी. ठीक आहे, साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 आपण हे कसं बघणार आहोत 2025. ठीक आहे, कारण हे जे पुरस्कार आहे साधारण आपल्याला जून महिन्यामध्ये वगैरे हे होतात, म्हणजे तुमचं सेटलाही आणि नेटलाही हा पुरस्कार मर्यादित राहणार आहे. एकंदरीत ज्यांना पुरस्कार मिळतात ते लेखक. तर बघा आता 2025चा जो काही बाल साहित्य पुरस्कार आहे तर तो बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे सुरेश सावंत यांना. आणि तो कशाला मिळाला आहे की आभाळमाया नावाचा जो काही बालकविता संग्रह आहे तर ह्या बालकविता संग्रहाला मिळालेला आहे. ठीक आहे, चला आज बरेच जण आलेले आहेत, प्रगती मंढारे, विशाल राठोड, सारिका गायकवाड, काय वैष्णवजी जुंगारी. ठीक आहे, सगळ्यांनी वेळेवर येत चालायचं आहे. ठीक आहे, तर हा कोणाला मिळालेला आहे, डॉक्टर सुरेश सावंत. डॉक्टर सुरेश सावंत यांना हा पुरस्कार जो काही आहे तो मिळालेला आहे. कशासाठी, आभाळ माया नावाचा त्यांचा बालकविता संग्रह आहे. म्हणजे बाल साहित्य पुरस्कार म्हणजे काय की जे बालकांसाठी लिहिलेलं साहित्य असतं, म्हणजे मग बालकांसाठीच्या कविता असतील, बालकांसाठीच्या कथा असतील, बालकांसाठीच्या कादंबऱ्या असतील, त्याचे काही बालकांवर कलात्मक पद्धतीने मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून जे काही लिखाण झालेलं आहे त्याला आपण बालसाहित्य पुरस्कार असे म्हणतो. आभाळमाया काय आहे, कविता संग्रह आहे. तर या वर्षीचा हा जो काही पुरस्कार आहे त्यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, तर यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. ठीक आहे, बघा आता हे काही त्यांनी विचारत नाही आपल्याला ते कुठचे, कोणत्या गावचे आहे, कोणत्या याचे आहे वगैरे, हे फक्त आपल्या एक माहितीसाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा जे सुरेश सावंत आहे तर हे पेशाने कोण आहेत की पेशाने हे मुख्याध्यापक आहेत. ठीक आहे, आणि हे नांदेडचे जे काही ज्येष्ठ बालसाहित्यिक, नांदेड जिल्ह्यातले आहेत सुरेश सावंत. तर नांदेड ज्येष्ठ बालसाहित्यिक सुरेश सावंत यांना आभाळमाया ह्या बालकविता संग्रहासाठी साहित्य अकादमी भाषेसाठीचा बालसाहित्य पुरस्कार 2025 जो काही आहे जाहीर झालेला आहे. आता हा साधारण जून महिन्यात जाहीर होतो, त्याच्यामुळे साहित्य अकादमीने 18 जून 2025 तारीख विचारत नाही आपल्याला, फक्त लेखक आणि त्या पुस्तकाची नावं महत्त्वाची आहे. तर काय आहे की 18 जून 2025 तर 24 लेखकांची बालसाहित्य पुरस्कारासाठी घोषणा केली होती. आणि हे पेशांनी कोण होते की उच्च माध्यमिक ज्या काही शाळा होत्या तर उच्च माध्यमिक शाळेच्या अध्यापन नंतर त्यांनी मुख्याध्यापक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि मुख्याध्यापक म्हणून काम करतानाच त्यांनी काय केलेलं आहे, बालसाहित्यात त्यांनी जवळपास 33 पुस्तकं लिहिली. किती पुस्तक लिहिली बालसाहित्याची, 33 पुस्तकं त्यांनी जेव्हा ते मुख्याध्यापक होते, मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते तेव्हा त्या काम करत असताना मुख्याध्यापक पदाचं त्यांनी 23 पुस्तकं जी काही आहे
ते लिहिलेली आहेत. आणि आभाळमाया हा कविता संग्रह जो काही आहे तर याचं प्रकाशन कोण केलं तर चेतक प्रकाशन म्हणून आहे. तर ह्या चेतक प्रकाशनाने, जसं की राजहंस प्रकाशन आहे, साधना प्रकाशन आहे, तसंच हे काय आहे चेतक प्रकाशन. चेतक प्रकाशन यांनी हे सुरू केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूयात की थोडंसं अजून त्यांनी काय काय लिहिलेली आहे त्या पुस्तकांची आपण इथे नावं पाहू. तत्पूर्वी आपण काय करूया की जो काही साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार आहे तर याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. 2024चा कोणाला मिळाला, 23चा कोणाला मिळाला, त्यांच्याबद्दलची आपण माहिती घेऊया. कारण हे जे काही चालू घडामोडीमध्ये असणारे जे काही लेखक आहेत, कवी म्हणा, लेखक म्हणा, लेखक म्हणजे दोन्ही अर्थाने लेखक लेखिका, तर ते नेहमी चर्चेत असतात त्यांची पुस्तके. तर आपण विचारतो अरे हे पुस्तक आपल्याला कुठून विचारलेलं आहे, तर काय असतं की बऱ्याचदा ते चालू घडामोडीमध्ये असतात, त्यांना पुरस्कार मिळालेले असतात आणि म्हणून ते विचारलेले असतात. मग आपण असं विचार करतो आपण जे काही रेग्युलर पुस्तकं वाचतोय त्याच्यात तर आपल्याला काही कुठे सावंत, सुरेश सावंत दिसले नाहीत, मग विचारलं कुठून. तर मग हे जे काही 2-3 वर्षाच्या चालू घडामोडी असतात तर ह्या 2-3 वर्षाच्या चालू घडामोडीमध्ये आपल्याला ते विचारलं जातं. ठीक आहे. सुरेश सावंत बद्दल अजून कोणाला माहिती आहे का, सांगा. सांगा. जर तुम्ही पेपर वाचत असाल लोकसत्ता तर त्याला सुद्धा यांची जी काही आहे ती बातमी आलेली आहे. ठीक आहे. बघा, कोलंबसासारखे मीही वेगळ्या वाटेने जाणार आहे, निखळ यशाच्या शिखरावर विराजमान होणार आहे. तर आभाळमाया म्हणजे आभाळमायातील आवडी आहेत. तर ह्या बालकविता संग्रहातील एक कवितेतून वरील आशावाद जागवणारे नांदेडचे ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना जे काही पुरस्कार मिळाले त्याच्याबद्दल अशी पेपरमध्ये, लोकसत्ता ह्या पेपरमध्ये बातमी होती. ठीक आहे. तर ही जी कवितेची ओळ आहे आपण ती लिहून घेऊ, ते आपल्याला विचारतात. ठीक आहे. हे लिहिलं, आता मी हे रब करणार आहे. बघा किती सुंदर ओळ आहे की बाबा ह्या ओळीतून काय प्रकाशित होतं, आपण प्रतीत होतं, आपण ते बघणार आहोत. काय लिहिलंय, कोलंबसासारखाच. कोलंबस आपल्याला माहित आहे की नाही, कोलंबसासारखा मीही वेगळ्या वाटेने जाणार आहे, मीही वेगळ्या वाटेने जाणार आहे. कोलंबसासारखा मीही वेगळ्या वाटेने जाणार आहे, निखळ यशाच्या शिखरावर विराजमान होणार आहे. निखळ यशाच्या शिखरावर विराजमान होणार आहे. हे ह्या कविता संग्रहातील एका ओळी आहेत, एका कवितेच्या. कविता संग्रह म्हणजे अनेक कविता मिळून जो काही संग्रह बनतो त्याला आपण कविता संग्रह म्हणतो. बघा, आता याचा थोडंसं आपण मतितार्थ समजून घेऊयात. ठीक आहे. तर बघा, कोलंबस कोण होता, ज्याने सर्वप्रथम भारताचा शोध लावला. कोलंबस ज्यांनी सर्वप्रथम भारताचा शोध लावला, म्हणजे आपण त्याला एक प्रकारचं संशोधक म्हणू शकू, भौगोलिक संशोधक. म्हणजे काय, काहीतरी वेगळी वाट निवडणे. कारण प्राचीन काळामध्ये काय होतं की समजा जर आपला देश सोडून जर कोणी दुसऱ्या मार्गाने जात असेल तर त्याला बहिष्कृत करण्यात येईल, वाडीत टाकण्यात येईल, ब्लॅकमेल करण्यात येईल. पण अशा काळामध्ये जो की नवीन संशोधनाला निघालेला आहे, नवीन शोधाला निघालेला आहे, असा कोण, कोलंबस. तर मी माझी वाट वेगळी निवडणार आहे, जी ठरलेली वाट आहे ती मी काही निवडणार नाही, मी काहीतरी असं भव्य दिव्य करणार आहे, काहीतरी चॅलेंजिंग करणार आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, कोलंबसासारखा मीही वेगळ्या वाटेने जाणार आहे. म्हणजे काय, आपल्याला एक जागतिक उदाहरण जे काही आहे सुरेश सावंत देतात. आणि निखळ यशाच्या शिखरावर विराजमान होणार आहे. म्हणजेच काय, आता आपण ह्या ओळी जर पाहिल्या तर ह्या खूप प्रेरणादायी ओळी आहे कोणत्याही लहान बालकांसाठी,
तरुण वयाच्या मुलांसाठी, लहान बालकांसाठी, की काय मोठी मोठी स्वप्न बघायची आणि ती अशी बघायची का की जी ठरलेलीच आहे, डॉक्टरच व्हायचं आहे, इंजिनियरच व्हायचं आहे, तर नाही. तर काय की काहीतरी वेगळी वाट, वेगळी अशी वाट की ज्याच्यामध्ये मला आवड आहे, ज्याच्याबद्दल मला कुतूहल आहे. म्हणजे लहान मुलं जेव्हा अशी कविता वाचतील तेव्हा त्यांना काय मिळेल, आपसुकच प्रेरणा मिळेल, त्यांच्यामध्ये आपसुकच काय होईल, कुतूहल जे काही आहे ते जागी होईल. ठीक आहे. आता बघा एक थोडंसं लोकसत्तेमध्ये काय काय आलेलं आहे. पेपर वाचणं का गरजेचं आहे ज्यांना शक्य आहे तरी, नाहीतरी बाकीचं आपण इथंच घेणार आहोत. ठीक आहे. तर असं दिलेलं आहे बघा. आता हे पेपरमध्ये डायरेक्ट आपल्याला कवितेच्या ओळी टाकतात अशा. तर जेवढे पण पेपर सेटर आहेत आपल्या आयोगाचे, प्रत्येक जण पेपर वाचत असतो. तुम्ही कोणत्याही मोठ्या व्यक्तीला बघा, एजड व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती, त्यांच्या घरी पेपर असतो आणि ते वाचत असतात. त्यांना ते काय चाललंय बाबा काय, आणि इतकं जर ते महत्त्वाचं सोडत असतील आणि जुनं काहीतरी पेपरमध्ये टाकत असतील तर ते असं शक्य म्हणजे होत नाही, ते वर्क करत नाही. त्याच्यामुळे त्यांचं हे सारखं लक्ष असतं की कोणतं पुस्तक प्रकाशोत्तर, म्हणजे प्रश्न तरी कसे काढणार ना. तर अशा प्रकारे बघा, आता अशी जर ओढ आली की कोलंबसासारखा मीही वेगळ्या वाटेने जाणार आहे, निखळ यशाच्या शिखरावर विराजमान होणार आहे, ही वरील ओढ कोणाची, किंवा ही वरील ओढ खालीलपैकी कोणत्या कविता संग्रहाची आहे. आपल्याला वाटतं अरे प्रश्न कुठून आला, तर प्रश्न असे येतात. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. आता बघा, साहित्य अकादमीने 23 भारतीय भाषातील यंदा युवा आणि बाल वाङ्मय पुरस्काराची घोषणा केली. आता 23 भाषाच का, जास्त भाषा का नाही, कारण आपल्या संविधानाने ज्या काही भाषा मान्य केलेल्या आहे त्याच्यामुळे त्या भाषा, म्हणजे त्याला आपण अधिकृत भाषा म्हणतो. ठीक आहे. तर मराठी भाषा विभागात सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाची निवड झाल्याचे जाहीर झाल्यानंतर सावंत यांच्या नांदेडसह ठिकठिकाणी साहित्यिक, प्रकाशक यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. डॉक्टर सावंत यांची पुस्तक लेखनाची कारकीर्द अर्धशतकाच्या टप्प्यावर असताना आभाळ माया हा कविता संग्रह पुण्याच्या चेतक बुक्सतर्फे म्हणजे प्रकाशन 2023 साली प्रकाशित झालेला आहे. म्हणजे हा जो काही कविता संग्रह आहे याला जरी पुरस्कार 2025 ला मिळालेला असला तरी हा प्रकाशित किती केव्हा झाला आहे, प्रकाशित झालेला आहे 2023. कधी झालेला आहे, 2023 ला हा प्रकाशित झालेला आहे. तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्यायचा आहे. बहुरंगी आणि गुडगुडीत कागदावर छापण्यात आलेला हा कविता संग्रह लक्षवेधी ठरला आहे. म्हणजे खूप चांगलं त्याला आकर्षक पद्धतीने बनवलं आहे, कारण लहान मुलांना आकर्षक करणारे रंग, गोष्टी, असं नाविन्यपूर्ण सर्जनशीलताचं असलेलं खूप आवडतं. तुम्ही बघा ना, कार्टून्स जे पण बनवले असतात कार्टून्स, त्याच्यामध्ये खूप सारे विविध रंग वापरलेले असतात. काही कार्टून असे असतात की ते बोलत पण नाही, तरी त्याच्यामधली जी काही रंग आहेत किंवा काय, किंवा तुम्ही बघितलं असेल की लहान मुलांचे जे काही चॉकलेट्स असतात, टॉफी असतात, त्यासुद्धा कशा वेगवेगळ्या रंगांनी, गडद रंगांनी, लाल असेल, निळा असेल, पिवळा असेल, तर अशा रंगांनी बनवलेला असेल. का, त्याचं कारणच हे आहे की लहान मुलांना आकर्षित करायचं असतं त्यासाठी. ठीक आहे. आता उच्च माध्यमिक शाळेच्या स्तरावर अध्यापन आणि नंतरच्या काळात मुख्याध्यापक या नात्याने प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना डॉक्टर सावंत यांनी कथा लिहिल्या, कविता लिहिल्या, कादंबरी लिहिली, चरित्र लिहिले, समीक्षा सुद्धा लिहिली, संशोधन आणि संपादन इत्यादी वाङ्मय प्रकारात जे काही आहे त्यांनी खूप लेखन केलं. म्हणजे त्यांनी फक्त काही बाल संग्रह लिहिलेला आहे का, नाही, तर हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. तसेच लहान मुलांमध्ये वाचण्याची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हे त्यांचे आस्था विषय राहिलेले आहेत. तर त्यांची बालसाहित्यातील 33 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, ते आपण मगाशी लिहून घेतलेलं होतं. तर यापूर्वी त्यांच्या 3 पुस्तकांना राज्य शासनाचे वेगवेगळे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहे. म्हणजे एकदम असं दर्जेदार जे काही आपण लिखाण म्हणतो तर ते लिखाण सावंत यांनी केलेलं आहे. त्यानंतर काय की राष्ट्रपती पुरस्कारासाठी सुद्धा त्यांची निवड झाली होती. प्रौढांसाठी वेगवेगळ्या प्रकारातील लेखन करताना सावंत यांनी बालवाचकांसाठी आपले लेखन सातत्य कायम राखले. विविध संस्थांच्या बाल साहित्य संमेलनाचे सुद्धा त्यांनी अध्यक्षपद जे काही आहे ते भूषवले आहे. जसं आपल्याला साहित्य संमेलन होतं ना, तसं बाल साहित्य संमेलन सुद्धा होतात. तर त्यांनी हे केलेलं आहे आणि मोठमोठ्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे.
आणि मराठीतील विख्यात समीक्षक सुधार रसाळ यांना मागच्या वर्षी जो काही साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता, कशाला प्राप्त झाला होता सांगता येईल का? सुधीर रसाळ, डॉक्टर सुधीर रसाळ, सांगता येईल का तुम्हाला? सांगा बरं. मागच्या वर्षी सुधीर रसाळ यांना पुरस्कार प्राप्त झाला, तो कोणता पुरस्कार होता? सांगा. तर सुधीर रसाळ यांना विंदा करंदीकर यांचं जे काही गद्य साहित्य, म्हणजे त्यांनी कविता खूप लिहिल्या पण त्यांनी गद्य साहित्य सुद्धा लिहिलेलं आहे, त्या गद्य साहित्याची समीक्षा करण्यासाठी त्यांना सुधीर रसाळ यांना पुरस्कार जो काही आहे तो मिळालेला होता. मग अशा प्रकारच्या ज्या काही न्यूज आहेत तुम्ही वाचत राहिले पाहिजे. तुमच्यापैकी बरेच जण जे बसने प्रवास करतात 1-1, 2-2 तास, मग मोबाईल असतो, आजकाल मोबाईलवर सुद्धा तुम्हाला न्यूजपेपर जो काही आहे तो मिळतो. तर अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आता बघा, समजलं तुम्हाला? तर इतकंच. त्यात तुम्हाला अतिशय महत्त्वाचं काय आहे की अतिशय महत्त्वाचं हेच आहे की 2025 सुरेश सावंत आभाळमाया बालकविता संग्रह आणि ह्या ओळी, बाकीचं नाही इतकं लक्ष दिलं तरी चालतं. ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. ठीक आहे. काय? हां, आभाळमायामधल्या काही ओळी आहेत त्या ज्या की न्यूजपेपरमध्ये आला होता. ठीक आहे. आता बघा, बालसाहित्य पुरस्काराबद्दल आपण थोडं जाणून घेऊया की काय आहे बाबा, या कधीपासून काय वगैरे. ठीक आहे. तर बघा, आता बालसाहित्य पुरस्कार जो काही आहे तर हा 2010 सालपासून नेटच्या परीक्षेला पेपर 1ला सुद्धा विचारतात हे पुरस्कारांविषयी. तर हे 2010 पासून सुरू झालेला पुरस्कार आहे. 2010 याची जी सुरुवात आहे ती म्हणजे अलीकडेच झालाय. दोन 2010 पासून याची सुरुवात झाली देण्यासाठी. ठीक आहे. तर बालसाहित्य असल्यामुळे काय आहे याचा अर्थ की बालसाहित्यातील भारतीय लेखक लेखिकेला दिला जातो. म्हणजे काय फक्त महाराष्ट्रात दिला जात नाही, तर ओव्हरऑल भारतामध्ये काय आहे की ज्यांनी बालसाहित्याच्या लिखाणामध्ये योगदान दिलेलं आहे अशा दर्जेदार साहित्याला दिला जातो. आणि याच्यामध्ये काय आहे की 50,000 रुपये आणि ताम्रपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. ताम्र म्हणजे काय? ताम्रची एक शील्ड किंवा ते पत्र, आणि 50,000 रुपये असं याचं हे आहे. आता बघा, सर्वात आधी मराठी भाषेतला पहिला पुरस्कार जो काही मिळालेला आहे तो अनिल अवचट यांना. अनिल अवचट सगळ्यात पहिला पुरस्कार, पहिला बालसाहित्य पुरस्कार अनिल अवचट. कोणतं सांगता येईल का तुम्हाला ते यांचं नाव? कशासाठी मिळाला होता सांगता येईल? लघुकथा आहे यांची. कथेला मिळाला होता, लघुकथेला. सृष्टीत ... सृष्टीत गोष्टीत असा त्यांचा एक लघुकथा आहे, त्याच्यामध्ये ते मिळालेलं आहे. अनिल अवचट हे बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल, त्यांच्याविषयी आपण थोडी माहिती पण बघूयात आज. ठीक आहे. अनिल अवचटांबद्दल काय माहिती आहे सांगू शकाल? तर बघा, अनिल अवचट काही फक्त लेखक नव्हते, तर ते काय होते, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते. ते पुण्याचे होते आणि पुण्यातलं जे काही फर्ग्युसन कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. नंतर त्यांनी नंतर MBBS वगैरे पण केलं. BJ मेडिकल कॉलेज जे आहे पुण्यातलं
तिथून. तर अशा प्रकारे त्यांचा प्रवास राहिलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की असं काही नाही की तुम्ही मराठीतलेच विद्यार्थी असले पाहिजे किंवा तुम्ही पेशाने काहीतरी शिक्षक प्राध्यापकच असले पाहिजे लिहिण्यासाठी. जर तुम्हाला लिहिण्याची कला असेल तुमच्या अंगामध्ये किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे काही आवड असेल तुम्हाला लिहिण्याची, तुम्हाला ते कलात्मक पद्धतीने मांडता येत असेल तर कोणीही जे काही आहे त्यांचं लिखाण करू शकतो. ठीक आहे. तर बघा आता अनिल अवचट जे आहेत ना ते तर एक डॉक्टरही होते, लेखक होते, समाजसुधारक होते, म्हणजे समाजसेवेतही त्यांनी हे केलं. तर त्यांनी मुक्तांगण नावाची जी काही संस्था आहे ती सुरू केली त्यांच्या पत्नीसोबत. मुक्तांगण. आता हे मुक्तांगण कशासाठी आहे तर व्यसनमुक्ती केंद्र होतं. हे आपल्याला जस्ट एक जनरल नॉलेज म्हणून माहीत पाहिजे. व्यसनमुक्ती. तर मुक्तांगण नावाचं जे काही आहे व्यसनमुक्ती केंद्र चालू केलं. ठीक आहे. आता हे मुक्तांगण याच्यासाठी लिहून दिलं की कारण त्याच्यावर सुद्धा त्यांनी पुस्तकं लिहिली. काय? मुक्तांगणची गोष्ट आणि गर्द ऐसी असे 2 पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. हे मी रब करते. अनिल अवचट यांची पुस्तके. मुक्तांगणाची मग तुम्ही विचारणार की मुक्तांगण काय आहे, तर तुम्हाला जी हिस्ट्री माहीत पाहिजे. काय लिहिलेलं आहे त्यांनी पुस्तक? मुक्तांगणाची गोष्ट, मुक्तांगणाची गोष्ट, गर्द ऐसी. तर हे मुक्तांगणावर आधारितच त्यांनी काही पुस्तके लिहिलेली आहेत. कारण हे चर्चेतली लोक आहेत तर त्यांचं साहित्य आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं की मुक्तांगण आणि त्यातील रुग्णाचे जे काही अनुभव आहे तर हे त्यांनी लिहिलेले आहे. त्याच्यासाठी त्यांना राष्ट्रपती तर्फे जे काही आहे त्यांचा हे सुद्धा केलेलं मिळतं. आणि हा जो त्यांना बालसाहित्याचा पुरस्कार मिळाला तो 2010 मध्येच मिळाला. म्हणजे जेव्हा सुरू झालं होतं साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार जेव्हा सुरू झालं होतं त्याच वर्षी अनिल अवचट यांना हे मिळालं होतं. ठीक आहे. भरपूर त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण ओके. त्यानंतर आपण बघूयात की 2024, 23 आणि 22चा कोणाकोणाला मिळालेला आहे. ठीक आहे. बालसाहित्य हे आपल्याला सध्या करंट मध्ये असल्यामुळे महत्त्वाचं आहे. 2024, 2023, 2024, 2023, 2022. 2024चा कोणाला मिळालेला आहे? हे खूप फेमस व्यक्ती आहेत, भारत सासणे. तुम्ही नाव ऐकलं असेल आणि यांच्यावर प्रश्न सुद्धा आले होते आपल्या मागील वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये. तर शमशेर आणि भूत बंगला यांनी नावाची एक बालकांसाठी कादंबरी लिहिलेली आहे. भारत सासणे. भारत सासणे काय लिहिलेलं आहे? शमशेर आणि भूत बंगला काय ही कादंबरी आहे. काय आहे? कादंबरी. त्यानंतर आहे की 2023 ला कोणाला मिळालेला आहे? एकनाथ आभाळ. कोणाला मिळालेला आहे? एकनाथ आभाळ यांचा कविता संग्रह आहे. त्याचं नाव आहे छंद देई आनंद. छंद देई आनंद. छंद देई आनंद. आणि 2022चा जो काही आहे तो मिळालेला आहे संगीता बर्वे यांना. संगीता बर्वे यांना मिळालेला आहे पियूची वही. पियूची वही. पियूची वही ही काय आहे? कादंबरी आहे. हा कविता संग्रह आहे.
आणि ही पियूची वही जी काही आहे कादंबरी आहे, बालकादंबरी. म्हणजे तुमच्या जवळपास जर लहान मुलं असतील, ज्यांना वाचता येतं किंवा वाचून दाखवलेलं समजतं, त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहे. काही काही पालक असतात की काय वाचायला द्यायचं ह्या वयामध्ये मुलांना, त्यांना वाचनाची आवड लावायची आहे, काय द्यायचं त्यांना. तर तुम्ही अशा प्रकारचे मराठीतलं बाबा की मुलांना मराठी वाचायची गोडी लावायची, आवड लावायची. मग बरेच जण विचारतात की काय दिलं पाहिजे, दर्जेदार क्वालिटीमधलं काय दिलं पाहिजे, असं असतं. तर तुम्ही सजेस्ट करू शकता. विंदा करंदीकर यांचा सुद्धा बालकविता संग्रह आहे. अनेक गोष्टी आहेत, लिहून घ्यायचे व्यवस्थित. हे झालं की मग आपण युवा पुरस्कार बघणार आहोत. झालं लिहून? आता हे बघा, याच्या पलीकडे काही फारसं विचारणार नाही. यांचे नावं लक्षात ठेवायची, काय लिहिलं, कशासाठी जे काही आहे प्रसिद्ध राहिलेलं आहे. कारण बऱ्याचदा असे सुद्धा आपल्याला पुस्तकं विचारले की ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, जे करंटमध्ये होते, चालू घडामोडीमध्ये होते, अशांना सुद्धा असे जास्त करून आपल्याला विचारले जातात. तर मग हे आपलं लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण युवा साहित्य पुरस्कार बघू. युवा म्हणजे युवकांसाठीचं किंवा युवा साहित्य पुरस्कार म्हणजे 35 किंवा त्याच्या कमी वयाच्या लेखक लेखिकेनी जे काही युवकांना असं टार्गेट करून किंवा त्यांना केंद्रस्थानी ठेवून जे काही लिहिलेलं आहे. ठीक आहे. युवा पुरस्कार 2000 युवा साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला काही सांगता येईल का? हे सगळे पुरस्कार जे काही साधारणतः जून महिन्यामध्ये अलॉट म्हणजे त्यांच्या घोषणा झालेल्या आहेत. तर बघा, प्रदीप कोकरे नावाचे लेखक आहेत. प्रदीप कोकरे यांना कादंबरीसाठी जो काही आहे युवा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांच्या कादंबरीचं नाव आहे खोल खोल दुष्काळ डोळे. काय आहे? खोल खोल दुष्काळ डोळे. खोल खोल दुष्काळ डोळे हे प्रदीप कोकरे. प्रदीप कोकरे त्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊयात. ठीक आहे. ते बघू आपण थोडक्यात. तर हा युवा पुरस्कार जो आहे त्यातल्या त्यात 35 किंवा 35 पेक्षा जे काही कमी वयाच्या युवा भारतीय लेखक किंवा लेखिकेला दिला जातो. ठीक आहे.
याचं सुद्धा जे मानधन आहे किंवा पुरस्काराचं जी काही राशी आहे ती तेवढीच आहे, 50,000 रुपये आणि ताम्रपट असंच ह्या पुरस्काराचं हे आहे. त्यांच्याविषयी आपण एक थोडंसं जाणून घेऊया. ठीक आहे, तर बघा, तर वडाळा, वडाळा हे ठिकाण बऱ्याचदा मूवीच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल. तर वडाळा हे जे काही ठिकाण आहे ते मुंबईमध्ये आहे. तर मुंबईतील वडाळ्यात राहणाऱ्या एका साहित्यिकाने कमी वयामध्ये ह्या साहित्य क्षेत्रामध्ये जो काही आहे आपला ठसा उमटवलेला आहे. तर त्यांचं आपण एक थोडं पार्श्वभूमी जाणून घेऊ की मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठी साहित्यामध्ये जे काही आहे एम ए केलं, मराठीमध्ये एम ए केलं, म्हणजे आपल्यासारखेच. म्हणजे बघा, तुम्हालाही पुरस्कार मिळण्याची खूप दाट शक्यता आहे जर तुम्ही त्या दिशेने लिखाण करत असाल, तुम्हाला आवड असेल तर. प्रदीप कोकरे यांची शब्दाबद्दलची आवड आणखीनच वाढत गेली. मुंबई शहरावर त्यांनी लिहिलेल्या मराठी कवितांचा अभ्यास ह्या विषयावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते PhD करत आहेत ह्या विषयावर सध्या. आणि त्यांच्या संशोधनामुळे मुंबई आणि सांस्कृतिक जडणघडण ह्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकलेला. तर आता युगवाणी, खेळ, मुक्त शब्द, अभिधानंतर, कविता तरी, लोकसत्ता, काव्यग्रह, वर्णमुद्दा इत्यादी नियतकालिकांमधून त्यांनी त्यांच्या कविता ज्या काही आहेत त्या प्रकाशित केलेल्या आहेत. तसेच लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघटनेतर्फे ते प्रतिष्ठित वृत्तपत्र पुरस्काराने सुद्धा या अगोदर संपादित करण्यात आले. तर आता खोल खोल दुष्काळाचे डोळे ह्या कादंबरीला 2022-23 सालची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात आली. माझ्या साहित्यिक प्रवास वृद्धिंगत राहण्यासाठी जो काही आहे ही फेलोशिप जी काही आहे शरद पवार फेलोशिप ही दिली जाते. जीवन आणि संस्कृती यांची सांगड घालत साहित्य विश्व जगणारे नव्या दमाचे अभ्यासक, लेखक, कवी प्रदीप कोकरे यांना कादंबरी ह्या साहित्य प्रकारासाठी पहिला यशवंतराव चव्हाण सेंटरचा जो काही नादो महानोर, आपल्याला माहिती आहे महानगरीय कविता लिहिणारे कवी आहे, तर नादो महानोर यांचा सुद्धा पुरस्कार जो काही आहे तो मिळालेला आहे. ठीक आहे, तर आता थोडंसं साहित्य अकादमी पुरस्काराविषयी आपण जाणलं. आता पहिलं साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालं तुम्हाला सांगता येणार का? पहिला म्हणजे 2010 पासूनच सुरुवात झाली, तर 2011 मध्ये मिळालेला आहे. तर कोणाला? ऐश्वर्य पाटेकर जे आहे, ज्यांनी जू ही कादंबरी सुद्धा लिहिलेली आहे. तर त्यांच्या कशासाठी? भूईशास्त्र हा जो काही कविता संग्रह आहे त्याच्यासाठी मिळालेला आहे. चला लिहून घ्या. मराठीतील पहिला साहित्य अकादमी युवा पुरस्कार, चला लिहा व्यवस्थित, लिहा हळूहळू. मराठीतील पहिला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन 2011 ऐश्वर्य पाटेकर यांना भूईशास्त्र ह्या कविता संग्रहासाठी. भूईशास्त्र ऐश्वर्य पाटेकर. पहिला, हो, हा त्यांचा कविता संग्रह आहे. ऐश्वर्य त्यांनी जू ही कादंबरी सुद्धा लिहिलेली आहे. जू सुद्धा लिहिलेला आहे त्यांनी. जू त्यांचं खूप प्रसिद्ध आहे बघा. त्यांनी काय काय लिहिलंय आपण लिहून घेऊया.
मी माझ्यात माझं, मी माझ्यात माझं, मी माझ्यात माझं अख्खं गाव घेऊन, अख्खं गाव घेऊन, मी माझ्यात माझं अख्खं गाव घेऊन फिरतो आहे. अख्खं गाव घेऊन फिरतो आहे हा कविता संग्रह आहे. त्यानंतर लिहायचे जू. जू कसं लिहिणार? अर्धा ज त्याला यू. जू. जू म्हणजे काय की बैलाच्या म्हणजे बैलगाडी असते, बैलबंडी किंवा बैलगाडी, तर त्या बैलांच्या मानेवर एक खूप असा जड हे असतो, भार असतो, तर त्याला काय म्हणतात? जू. म्हणजे त्या बैलाची इच्छा असो वा नसो तो त्याला पेलावा लागतो, तो त्याला झेलावा लागतो. तर असंच जे काही गरीब कुटुंबातील मुले आहे, ज्यांच्या वाटेला गरिबी आलेली आहे, किंवा जे दलित जातीतील जन्माला आलेली मुले आहे, त्यांना इच्छा असो नसो काही भार जे काही आहे कसे व्हावे लागतात, आणि ती जी परिस्थिती आहे ती कशी शिक्षणाने बदलू शकते, तर यावर ती जू कादंबरी आहे. त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणून असं लिहून घ्या, प्रसिद्ध कविता. गव्हाच्या ओंबीत बाजरीचे दाणे. गव्हाच्या ओंबीत, ओंबीत असं लिहा. गव्हाच्या ओंबीत बाजरीचे दाणे, भाकर आणि आई, मास्तर. मास्तर नंतर लिहायचं मास्तर. ठीक आहे. तर आपण बघूया 2024, 23 आणि 22 मध्ये कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते. ठीक आहे, मगासारखं 2024, 2023 आणि 2022. आता जो तो पाहिला तो पहिला होता, म्हणजे सगळ्यात पहिला जो काही सुरू झाल्यानंतर सगळ्यात आधी कोणाला मिळालं बाबा? हां, 11-10 मध्ये नव्हता कोणाला, 11 मध्ये मिळाला. तर काय आहे 2000 उस्वन ह्या म्हणजे देवीदास सौदागर यांनी लिहिलेली उस्वन कादंबरी. देवीदास सौदागर यांनी लिहिलेली उस्वन. उस्वन काय आहे? कादंबरी. त्यानंतर लिहा विशाखा विश्वनाथ. विशाखा विश्वनाथ स्वतः विरुद्ध उभं करताना. स्वतः विरुद्ध उभं करताना कविता संग्रह आहे. स्वतः विरुद्ध उभं करताना. नंतर लिहा पवन नालट 2022. नालट 2022. हां, नालट 2022. मी संदर्भ पोखरतोय कविता संग्रह.
मी संदर्भ पोखरतोय कविता संग्रह. ठीक आहे, लिहिलं इथपर्यंत तुम्ही? ओके. तर हे बघा, हे थोडं माहीत पाहिजे त्या लेखकांविषयी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता बघा, आता आपण बघूयात, नंतर आपण आपल्या साहित्य संस्कृतीकडे वळू, पण त्याच्या अगोदर शरण कुमार लिंबाडेला सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. चिथा रवींद्रन हा जो काही आहे तर त्यांना हे केरळ सरकारतर्फे जो काही आहे तो मिळालेला आहे. तर आपल्याला त्या पुरस्काराविषयी काही म्हणजे काही सध्या हे नाही आहे, पण शरण कुमार लिंबाडे हे आपल्याला महत्त्वाचे आहेत. शरण कुमार लिंबाडेंनी काय लिहिलेलं आहे? हां, हे परीक्षेत येतात, ऑप्शनमध्ये येतात, हे करंटमध्ये पण आहेत. आता काय लिहिलंय? प्रसिद्ध साहित्यकृती लिहिलेली आहे किंवा त्यांचं आत्मकथन काय आहे? चला पटकन सांगा. नाही, नालट हे कवितेचे नाव नाही आहे. पवन नालट हे लेखकाचे नाव आहे, त्या कवीचं नाव आहे. आणि मी संदर्भ पोखरतोय हा कविता संग्रह आहे. पवन नालट त्या लेखकाचं कवीचं नाव आहे आणि त्यांनी लिहिलेला संग्रह कोणता आहे की मी संदर्भ पोखरतोय. मी संदर्भ पोखरतोय हे जे काही आहे त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, शरण कुमार लिंबाडे यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ते सारखे न्यूजमध्ये म्हणजे त्यांना पुरस्कार मिळत असतात आणि आपल्या पेपरला इथे सारखं ऑप्शनमध्ये किंवा प्रश्नामध्ये येतात. तर त्यांच्याविषयी आपण जे काही आहे आज जाणून घेऊया. ठीक आहे. आपण बघा थोडं जाणून घेऊया त्यांच्यामध्ये. तर यांचं जे काही सगळ्यात महत्त्वाचं आहे, अक्कर माशी हे इतर भाषेत इतकं महत्त्वाचं आहे की हे इतर भाषेत सुद्धा ट्रान्सलेट झालेलं आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये. ठीक आहे. तर ते त्यांचं काय आहे? आत्मकथन. आत्मकथन किंवा तुम्ही आत्मचरित्र म्हणू शकता. आत्मकथन तसं आत्मकथन आत्मचरित्रामध्ये फरक आहे. आत्मकथन काय आहे? अक्कर माशी. अक्कर माशी अक्कर माशी. ठीक आहे. डबल क. हां, गुड. विशाल राठोड, गुड. ठीक आहे. तर बघा आता हे जे काही आहे अक्कर माशी हे दलित साहित्यामध्ये आहेत. आपण दलित साहित्य शिकणार आहोत तेव्हा आपण बघू. तर याच्यामुळे तुम्ही म्हणाल हे कसं नाव आहे बाबा? हे दलित साहित्य त्यांचं आत्मकथन आहे आणि त्यांना त्या नावाने चिडवायचे. तर आणि ते हे जेव्हा आत्मकथन आलं तेव्हा एक दलित साहित्यामध्ये एक महत्त्वाची जी काही आहे ती भर पडलेली आहे. ठीक आहे. आणि त्यांचं दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र हे सुद्धा एक पुस्तक आहे. लिहून घ्या, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र. त्यांच्या सनातन कादंबरीवर आपल्याला प्रश्न आला होता, सनातन कादंबरी कोणाची आहे म्हणून. तर ते शरण कुमार लिंबाडे, त्यांनी जवळपास 40 पुस्तकं लिहिली. ते लिहू आपण, कारण हे खूप महत्त्वाची आहे आपल्याला. आणि सनातनला काय मिळालेलं आहे? पुरस्कारही मिळालेला आहे सनातन कादंबरीला. लिहा. आता अक्कर माशी लिहून झालं तुमचं. आता लिहा उद्रेक. उद्रेक. उपल्या. उपल्या. त्यानंतर लिहायचं आहे ओ. असं ओ. गावकुसा बाहेरील कथा आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता. ठीक आहे. लिहा गावकुसा बाहेरील कथा. गावकुसा बाहेरील कथा. त्याच्यानंतर झुंड. झुंड आणि दंगल पण लिहिलाय. तर हे दोन्ही कसे मूवीचे नाव आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता काहीतरी ट्रिक लावून. झुंड सुद्धा एक चित्रपट आहे आणि दंगल सुद्धा एक चित्रपट आहे. तर हे तुम्ही लिहू शकतात ओ. झुंड. ठीक आहे. त्यानंतर दलित आत्मकथा एक आकलन.
दलित आत्मकथा एक आकलन, दलित पॅन्थर, दलित प्रेम कविता, दलित ब्राह्मण, दलित साहित्य आणि सौंदर्य. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र वेगळं पुस्तक आहे आणि दलित साहित्य आणि सौंदर्य हे वेगळं पुस्तक आहे. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. आता त्यांनी अक्करमाशी लिहिलं ना, त्यानंतर अजून लिहिलं पुन्हा अक्करमाशी, पुन्हा अक्करमाशी, हे सुद्धा परत म्हणजे नंतर लिहिलं अक्करमाशी. अक्करमाशी लिहिलं ना, मग काय लिहिलं की पुन्हा अक्करमाशी. त्यानंतर त्यांनी बाबासाहेब म्हणजे बघा, बाबासाहेबांचं चरित्र म्हणजे अनेक व्यक्तींनी लिहिलेलं आहे. तर त्यातल्या त्या शरदकुमार लिंबाळेंनी सुद्धा लिहिलेलं आहे. तर त्या आत्मचरित्राचं नाव आहे प्रज्ञा सूर्य. प्रज्ञा सूर्य हे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र. बहुजन हे लिहून घ्या. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र आहे. अनेकांनी लिहिलंय, त्यांनी लिहिलं, म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहितात. ठीक आहे. नंतर लिहा ब्राह्मण्य. ब्राह्मण्य, ब्राह्मण वेगळं आणि ब्राह्मण्य वेगळं. ब्राह्मण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र. ठीक आहे, ब्राह्मण्य. नंतर लिहा राणी माशी. राणी माशी. बहुजन. भारतीय दलित साहित्य. भारतीय दलित साहित्य. भिन्नलिंगी. 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 त्यानंतर लिहा रिपब्लिकन पक्ष, वास्तव आणि वाटचाल. रिपब्लिकन पक्ष, वास्तव आणि वाटचाल. रिपब्लिकन पक्ष, वास्तव आणि वाटचाल. त्यानंतर लिहा वादंग. आपण म्हणतो ना वादंग. त्यानंतर लिहा विवाह बाह्य संबंध, नवीन दृष्टिकोन. विवाह बाह्य संबंध, नवीन दृष्टिकोन. नंतर लिहायचं शतकातील दलित विचार. शतकातील दलित विचार. नंतर साठोत्तरी, मराठी वाङ्मयातील प्रवाह. साठोत्तरी, मराठी वाङ्मयातील प्रवाह. नंतर लिहायचे सांस्कृतिक संघर्ष. सांस्कृतिक संघर्ष. नंतर लिहा साहित्याचे निकष बदलावे लागतील. साहित्याचे निकष बदलावे लागतील. हिंदू,
हिंदू, ज्ञानगंगा घरोघरी, हिंदू, ज्ञानगंगा घरोघरी. ठीक आहे. आता बघा, एक मारुती चितमपल्ली नावाचे जे जून महिन्यात वारले आणि ते प्रसिद्ध पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक होते. तर हे आपल्या मराठीसाठी का महत्त्वाचे आहे? तर याच्यासाठी महत्त्वाचे आहे की त्यांनी साहित्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांचं जे रातवा नावाचं पुस्तक होतं, त्या रातवा नावाच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा जो काही पुरस्कार आहे त्यांना मिळालेला आहे. आणि पद्मश्री पुरस्कार जो काही आहे त्यांच्या एकंदरीत जीवन गौरव म्हणून त्यांना पद्मश्री सुद्धा मिळालेला आहे. त्याच्यामुळं लिहून देते मी. मारुती चितमपल्ली सोलापूरचे होते. तर नुकतेच जूनमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. मारुती चितमपल्ली, चितमपल्ली. सांगते. आपण एक डिटेलमध्ये माहिती घेऊ, त्याच्यानंतर आपण हे करू. आता बघा, पेशाने काही हे मराठीचे असे अभ्यासक किंवा साहित्यिक नव्हते. काय झालं की त्यांचं जे क्षेत्र होतं पक्षीतज्ञ म्हणून, वृक्ष अभ्यासक म्हणून, आणि मग खूप सारी माहिती, आवड, कुतूहल, संशोधन, हे सगळे जेव्हा विषय एकत्र मिळाले तेव्हा त्यांनी त्यांच्या लेखनास सुरुवात केली. आणि ते जे काही लेखन होतं ते मराठी साहित्यामध्ये भर घालणार होतं. त्याच्यासाठी आपण हे मारुती चितमपल्ली बघणार आहे. आणि राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या साहित्याची जी काही आहे ती दखल घेतली. बघा, लक्ष द्यायचं आहे. थोडंसं आपण त्याचं बॅकग्राऊंड बघूया. ठीक आहे. आता हे कोण, थोडंसं तुम्ही साईडला लिहून ठेवलं का बा पक्षीतज्ञ होते किंवा वृक्ष अभ्यासक होते, तरी म्हणजे तुम्हाला रिलेट करायला किंवा समजायला, त्याचबरोबर लक्षात ठेवायला काय होईल, मदत होईल. कळतंय का मी काय बोलतेय ते? तर बघा, प्रसिद्ध पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक अरण्य ऋषी मारुती, त्यांना अरण्य ऋषी असंही म्हटलं जातं. तर मारुती चितमपल्ली जे काही होते तर त्यांचं साधारण जून महिन्यामध्ये सोलापूरला त्यांच्या गावीच तिथे निधन झालं. आणि ते म्हणजे जवळपास 93 वर्षाचे होते. ठीक आहे. सोलापूरचे होते ते. त्यांचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर त्यांना ह्या गोष्टीची खूप आवड होती, वनक्षेत्र आणि सगळं. मग त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या त्या काळामध्ये. आणि मग त्याचं वनक्षेत्रपाल ह्या पोस्टवर त्यांचं जे काही आहे निवड झाली. ठीक आहे. आता त्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे काही आहे ती पोस्टिंग राहिलेली आहे. जसं की सातारा होतं, मग महाबळेश्वर, नांदेड, नगर असेल, गोंदिया असेल, पुणे, पनवेल. तर मग याच्यातून काय झालं की प्रत्येक ठिकाणी त्याच्या भौगोलिक काय म्हणू शकतो, भौगोलिक स्थानानुसार एक वेगळेपण असते. काही जे पक्षी सोलापूरला आढळतात कदाचित ते पक्षी पुण्यात आढळत नाही, किंवा जसं की म्हणजे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी. तर मग हे सगळं काय केलेलं की त्यांनी ऑब्झर्व केलेलं, व्यवस्थित निरीक्षण केलेलं. आणि मग त्याविषयी तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय उद्यान असतात, पक्षी अभयारण्य असतात वेगवेगळ्या प्रकारची, की पक्षी संवर्धनासाठी किंवा जिथं जास्त पक्षी वगैरे आहे तर तिथे अभयारण्य वगैरे हे येतात. तर अशा ह्याच्या विकासात सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना गरीब जे काही आदिवासी लोक आहेत त्यांना पाखरू साहेब असं सुद्धा त्यांना नाव दिलं होतं. पाखरू साहेब, की बाबा पाखरांचं करणारे, त्यांची काळजी घेणारे जे कोणी असतील, तर त्या पद्धतीने. वलई सोयारे अम्मा. हा ठीक आहे, आपण ते बुक्समध्ये बघूयात कोणते कोणते बुक्स आहेत तेव्हा. ठीक आहे. तर आणि जे काही पहिलं पक्षी मित्र संमेलन भरलं होतं तर त्या पहिल्या पक्षी मित्र संमेलनाचे ते अध्यक्ष स्थान त्यांनी भूषवलं होतं. आणि
जे काही 79व मराठी साहित्य संमेलन होतं, त्या 79व्या मराठी साहित्य संमेलनाचं सुद्धा त्यांनी स्थान भूषवलं होतं. 79व्या मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही होतं त्याचं सुद्धा त्यांनी स्थान भूषवलं होतं. आणि ते कुठं भरलं होतं? सोलापूरला भरलं होतं 2006 मध्ये. त्यांच्याच इथे भरलेलं होतं, सोलापूर 2006 मध्ये भरलं होतं. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे 2006 मध्ये. काय पहिलं म्हणजे 2 याचे अध्यक्ष राहिलेलं आहे. पहिलं जे होतं ते पक्षी मित्र संमेलन होतं आणि दुसरं जे होतं ते मराठी साहित्य संमेलन होतं. तर पक्षी मित्र संमेलन नाशिकला भरलं होतं आणि मराठी साहित्य संमेलन सोलापूरला भरलं होतं. तर दोन्ही याचे ते अध्यक्ष राहिलेले आहे. ठीक आहे. आता व्यंकटेश माडगुळकर, आपण सगळ्यांनी नाव ऐकलंय व्यंकटेश माडगुळकर. तर त्यांनी व्यंकटेश माडगुळकर मारुती चितमपल्लीला काय म्हणायचे? वनस्पती कुळातील माणूस. म्हणजे कुळ असतं ना, वेगवेगळे कुळ, तर हे वनस्पती कुळातील माणूस आहे बाबा, असं व्यंकटेश माडगुळकर यांनी म्हटलेलं. आपल्याला विचारतं ना मत कोणाचे, हे कोणी म्हटलं, कोणाला म्हटलं? वनस्पती कुळातील माणूस. असं कोणी म्हटलं चितमपल्लीला? व्यंकटेश माडगुळकर. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं आत्मचरित्र. तर त्यांचं आत्मचरित्र आहे चकवा चांदणं. चितमपल्ली यांचं आत्मचरित्राचं नाव चकवा चांदणं. त्याच्या साईडला असं आहे, एक वनोपनिषद, एक वनोपनिषद, चकवा चांदणं. तर त्यांनी काय काय पुस्तकं लिहिली आहे बघू आपण. लिहा त्यांची पुस्तके. पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय दिगंतरा, दिगंतरा, पक्षी जाय दिगंतरा. जंगलाचं देणं, जंगलाचं देणं, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दाचं धन, शब्दाचं धन, रातवा, 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 रातवा हा जो पुस्तक आहे त्याला राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. रातवा नावाचं पुस्तक आहे, त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे.
बघा, पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दाचं धन, रातवाला स्टार करून ठेवा, कारण जे पुस्तकाला पुरस्कार असतो त्याला साधारणतः त्याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे. त्यानंतर लिहा पाखर माया. पाखर माया लिहिलं. निसर्गाचं देण, निसर्गाचं देणं, सॉरी निसर्ग वाचन, निसर्ग वाचन, निसर्ग वाचन, वाचन वाचन, रीडिंग वाचन. त्याच्यानंतर लिहा मृग पक्षीशास्त्र. आता हे जो काही संस्कृत ग्रंथ होता त्यांनी मराठीत ट्रान्सलेट केला आहे. काय? पक्षीशास्त्र. तर हे संस्कृत मधून मराठीत केलेलं आहे. हे असं सुद्धा लिहून घ्या. मृग पक्षीशास्त्र, मृग पक्षीशास्त्र, संस्कृत मराठी अनुवाद असं लिहा. संस्कृत मराठी अनुवाद. घरट्या पलीकडे, घरट्या पलीकडे, त्याच्यानंतर लिहा सुवर्ण गरुड, गरुड, सुवर्ण गरुड, सुवर्ण गरुड. आपल्या भारतातील साप, इंग्रजी मराठी अनुवाद. आपल्या भारतातील साप. पक्षीकोश, पक्षीकोश, पक्षीकोश म्हणजे काय? कोश म्हणजे काय असतं की म्हणजे पक्षासंदर्भात जसं की आपण म्हणतो डिक्शनरी कशी असते शब्दांची, तसं पक्ष्यांबद्दलची माहिती, पक्ष्यांची माहिती सगळं जे एका ग्रंथात असतं डिक्शनरी सारखं, म्हणजे पक्ष्यांची डिक्शनरी असं समजून घ्या, त्याला म्हणतात पक्षीकोश. ठीक आहे. पक्षीकोश. आनंददायी बगडे, आनंददायी बगडे. नंतर लिहा निळावंती, निळावंती, निळावंती. केशराचा पाऊस, केशराचा पाऊस, केशराचा पाऊस. त्यानंतर लिहा नवेगाव बांधची दुनिया, नाही नवेगाव बांधचे दिवस, नवेगाव बांधचे दिवस. जंगलाची दुनिया, चित्रगृह, चित्रगृह. पाणीकोश, मत्स्यकोश, पाणीकोश, मत्स्यकोश. पाणीकोश म्हणजे पाण्यासंदर्भातला आणि मत्स्य, मत्स्य म्हणजे काय? मासे, त्याच्या संदर्भात. ठीक आहे. तर हे होतं करंट. ठीक आहे. करंट मधलं जे काही पुरस्कारा संबंधित होतं ते. ठीक आहे. तर हे आज जाऊन व्यवस्थित रिव्हिजन करा. याच्यावर साधारण आपण एक सॅटर्डेला वगैरे बघू, टेस्ट घेऊयात. फक्त असं लक्षात ठेवायचं, आठवून बघायचं काय आहे, कसं लिहिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा, आपण आता साहित्य संस्कृती, काल आपण काय घेतलं की संयुक्त महाराष्ट्र चळवळ ती कशी महत्त्वाची होती, संयुक्त महाराष्ट्र चळवळमध्ये कोण होते अग्रणी नेते, आपल्या मराठी साहित्यिकांचं काय योगदान राहिलेलं आहे वगैरे. त्याच्यामध्ये आपण आचार्य अत्रे पाहिले. अजून कोणाकोणाची चर्चा केली आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये? संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अजून कोणाची चर्चा केली? तर
सांगा. सांगा पाहू. मधु दंडवते बरोबर आहे. मधु दंडवते. आचार्य अत्रे बरोबर आहे. ओके ठीक. तर बघा आता आपण एक थोडंसं महानुभव चालू करू शकतो. महानुभव पंत. ठीक आहे. महानुभव पंत आणि नंतर मग असं अधूनमधून आपण बखरही करू, कारण बखर अत्यंत महत्त्वाची आहे. हो का? अच्छा, बखर असं उत्तर आहे का? बघू. काल आपला एक पेटची परीक्षा झाली होती कोल्हापूरची, कोल्हापूर युनिव्हर्सिटीने घेतलेली. त्याचे मराठीच्या संदर्भातले काही आपण प्रश्न बघूया. ठीक आहे. तर हा पेपर आपण थोडासा डिस्कस करणार आहोत. पेट एक्झाम होती काल मराठीची, PhD पेट PhDची जी काही एंट्रन्स एक्झाम असते पेट, त्याचा थोडा पेपर काल झालेला बघा. तो आज आपण थोडा डिस्कस करू की कसे कसे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. PET बघा, ह्या क्लासवरून हा क्लास केल्यानंतर तुम्हाला पेट एक्झाम सुद्धा देता येते. काय? PhD एंट्रन्स टेस्ट. तर हे त्याच्यामध्ये थोडं गणित, बुद्धिमत्ता, संशोधन असं असतं आणि नंतर हे असतं. ठीक आहे. तर मराठीतले कोणते प्रश्न आले आपण बघूयात. ठीक आहे. तर बघा, तर बघा, खबर या अरबी शब्दाचा वर्णविपर्य होऊन कोणता शब्द निर्माण झाला असावा असे म्हटले जाते. तर जेव्हा आपण बखर शिकू तेव्हा आपल्याला ते आहेच की बाबा खबर या शब्दापासून बखर हा शब्द आलेला आहे. आधी काय होतं की मुस्लिमांमध्ये खबर देण्याची एक पद्धत होती आणि तिथूनच आपण ते मराठी लोकांनी किंवा ते बखरकारांनी जी काही कॉपी केली, म्हणजेच काय, जसंची तसं आपण म्हणतो ना खबर, बातमी देणे, तसंच बखर, बखरीकार. मग कोणता त्यांनी विचारलेले आहे. तर ऑप्शनमध्ये होतं पहिलं वार्तापत्र, दुसरं होतं बातमी, तिसरं होतं निवेदन आणि चौथं होतं बखर. तर उत्तर काय येणार आहे? बखर येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे विचारतात, संशोधनाचे पद्धतीशास्त्र हा ग्रंथ कोणत्या समीक्षकांनी लिहिला. त्याच्यामुळं ग्रंथ असेल, पुस्तकं असेल, त्याच्यावर वारंवार काय करायचं आहे आपल्याला हे. आणि भालचंद्र नेमाडे तर प्रत्येक प्रश्नामध्ये, ऑप्शनमध्ये किंवा प्रश्नामध्ये असतातच. ठीक आहे. या सुद्धा ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. तर याच्यात भालचंद्र नेमाडे तर 2-3 ऑप्शनमध्येच दिलेलं आहे. तुम्हाला जरी त्यांच्याविषयी त्यांनी काय लिहिलं इतकं जरी माहीत राहिलं तरी तुम्ही कट करू शकता. ठीक आहे. विद्रोही तुकाराम हा ग्रंथ कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळे असेच प्रश्न आहे बघा, म्हणून आपण जे पुस्तकं लिहून घेतो ते महत्त्वाचे आहे. ठीक आहे. ज्यांना कोणाला हे करायचं तर इंदिरा संत यांनी ऋतुचक्र ह्या ग्रंथातून कोणत्या प्रकारचे लेखन केलेले आहे. म्हणजे त्यांना हे विचारायचं की ती कथा आहे की ललित निबंध आहे, कविता आहे की प्रवासवर्ण आहे. मुक्तछंद ह्या काव्य प्रकाराचे प्रवर्तक म्हणून कोणत्या कवीला ओळखलं जातं. कवी अनिल बरोबर आहे. तर कवी अनिलला विचारलं जातं. ठीक आहे. त्यानंतर सात पाटील कुलवृत्तांत लिहिणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे हे विचारलेलं आहे. विद्रोही तुकाराम कोणी लिहिलेला आहे. आपण ते मागे डिअर तुकाराम घेतलं होतं बघा, आठवत असेल तर तुम्हाला. त्याच्यानंतर आहे तृष्णेचे काव्यशास्त्र ही कोणत्या समीक्षकांनी उपयोजलेली महत्त्वाची संकल्पना आहे. त्याच्यानंतर कलगीतुरा, कलगीतुरा लावणीशी संबंधित आहे. कलगीतुरा जो हा आहे, हां कलगीतुरा नाही, कलगीतुरा हो लावणीशी. लावणीशी जास्त करून हे होतं. त्यानंतर काळा सूर्य ह्या प्रतिकात्मक कादंबरी कोणत्या लेखिकेने लिहिलेली आहे असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा कोणत्या समाजसुधारकाने मांडलेल्या विचारात आहेत. हे अगदी बरोबर आहे महात्मा फुले, अगदी बरोबर आहे. कारण
आपण एकदा थोडंसं शेतकऱ्यांचा असूड आणि महात्मा फुलेचं जे काही साहित्य लिहून घेतलं होतं, त्यांनी काय काय लिहिलं बाबा, सार्वजनिक सत्यधर्म लिहिलेला आहे, शेतकऱ्याचा असूड लिहिलेला आहे. तर हे जे सगळे ग्रामीण सावकारी पद्धत असेल, ग्रामीण, ते सगळ्यात आधी सुरुवातीला यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. तर बघा, तर जास्त करून आपल्याला याच्यात हेच दिसतं. लक्ष्मीबाई टिळक हे घेतलं होतं आपण, म्हणजे मागच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना माहिती आहे की लक्ष्मीबाई टिळक यांनी कोणते आत्मचरित्र लिहिलेले आहे, स्मृतिचित्र, ज्यांनी रेग्युलर क्लास केले, लिहून घेतलं, त्यांना माहीत आहे. त्यानंतर उदाहरणार्थ कोसला ह्या ग्रंथाच्या लेखकाचे नाव. त्यानंतर मौन राग ह्या कोणत्या लेखकाने लिहिलेले पुस्तक, टायटन ग्रंथाच्या लेखकाचे नाव. विष्णुपंत गोडसे यांनी कोणते प्रवास वर्णन लिहिलेले आहे. मी जे बोलते ते पटपट नावं तरी लिहून घ्या, म्हणजे काय काय लिहिलं तुम्ही नंतर ते मोबाईलवरून किंवा पुस्तकातून शोधू शकाल. त्यानंतर काय आहे, आसाराम लोमटे यांची इडापिडा तळो. आसाराम लोमटे यांची इडापिडा तळो हे कोणत्या साहित्य प्रकाराचे पुस्तक आहे असं आपल्याला विचारलंय. तुम्ही तुमच्यापैकी दिली होती का काल कोणी पेट वगैरे? ओके, तुमच्यापैकी कोणी दिली होती का बघा. तर कोणते कोल्हापूर विद्यापीठची जी काही पेटची परीक्षा झाली त्याच्यात आलेले कोणकोणते प्रश्न आपण ते बघतोय. तर आसाराम लोमटे यांची इडापिडा तळो हे कोणत्या साहित्य प्रकारातले पुस्तक आहे, म्हणजे कथा संग्रह किंवा बा कविता संग्रह, चरित्र आहे ते. त्यानंतर सीतायन हा ग्रंथ कोणी लिहिला? अगदी बरोबर आहे, ताडा भवाडकर. ताडा भवाडकरचा का दिला त्यांनी? कारण ह्या वर्षी कोण होत्या त्या? हां, ते हे आपल्याला वाटते कुठून काढले पुस्तकं, हे वाक्य कुठून काढले, हे करंटमधून खूप काढतात, ते सारखं करंट वाचत असतात न्यूजपेपर. तर कोणकोणते महत्त्वाचे व आजच्या काळाला कोण कोण महत्त्वाचं आहे ते त्याच्यानुसार. नंतर काय, जांभूळ आख्यान ह्या लोकनाट्याचे सादरीकरण कोणत्या लोककलावंताने केलेले आहे. त्याच्यानंतर गावगाडा ह्या ग्रंथाचे लेखन. त्यानंतर काय आहे नेक्स्ट, वाचणाऱ्याची रोजनिशी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे म्हणून. भारुड हा लोककला प्रकार कोणी जन्मास रुजवला? आपण त्या दिवशीच घेतलं बघा एकनाथ, तर डिरेक्टली प्रश्न आलेला आहे. नाहीतर मग तिथं जर ज्यांनी रिव्हिजन केली त्यांनी चांगला सोडवला असेल प्रश्न. नाहीतर मग ज्ञानेश्वरांनी लिहिलं की नामदेवांनी लिहिलं की तुकारामांनी लिहिलं की काय. ऑप्शन पण तसेच असतात ना, बघ ऑप्शनही तसेच आहे, ज्ञानेश्वर, एकराम, रामदास, सावतामाळी असेच ऑप्शन आहेत. जास्त लोक तुकारामामध्ये कन्फ्यूज होतात, कोणी ज्ञानेश्वर तर आधी होते, मग त्यांनी लिहिलं असेल का. तर हे बघा, म्हणजे याच्यातून काय दिसते की एक रोज आपलं रिव्हिजन झालं पाहिजे. त्याच्यानंतर तमाशा हा जो काही कला प्रकार आहे, तर गद्य पद्य मिश्रित कथा भागास काय म्हटले जाते बाबा, तर यांनी असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर भरतमुनी हे आपल्याला ग्रामरमध्ये आपण घेणार आहोत. भरतमुनी यांनी कोणत्या ग्रंथात रस विचाराची विस्तृत चर्चा केलेली आहे. रस, वेगवेगळे रस जे काही आहेत ते अशा प्रकारे. नेक्स्ट लिहून घ्यायचंय पटपट. त्यानंतर संशोधनासंदर्भात माधव आचवल यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे की बाबा त्यांनी कोणत्या प्रकारची समीक्षा केलेली आहे. आता देशीवादीची जी काही संकल्पना आहे ती भालचंद्र नेमाडेंनी मांडलेली आहे. तर बघा ऑप्शन देताना कसे बघा दिलेले आहेत, कन्फ्युजिंग करणारे. भालचंद्र नेमाडे, तर हे देशीवादाची जी काही संकल्पना आहे ते हिंदू नावाची त्यांची कादंबरी आहे, हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ. तर त्याच्यामध्ये त्यांनी देशीवादाची जी काही आहे ती संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. तर बघा ऑप्शन कसे कन्फ्युजिंग टाकले बघा. भालचंद्र नेमाडे, भालचंद्र फडके,
भालचंद्र मुनगेकर, तर तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन नाही केली तर तुम्ही कोणते भालचंद्र म्हणून तिथंच तुम्ही असे गटांगड्या खात राहणार. त्यामुळं काय आहे की व्यवस्थित रिव्हिजन असणे, कारण आत्ताचं जे काही युग आहे ते स्पर्धेचं युग आहे. तुम्ही नसाल तर तुमच्या ठिकाणी 56 नाही हजारो लोक आहेत, हजारो लोक तिथं बसलेले आहेत. तुम्ही नसाल तर दुसरं कोणी घेईल ना तुमची जागा, तुमची सीट. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हयगई नको. आता कलेसाठी कला, कलेसाठी कला आहे ह्या भूमिकेचे जे काही समर्थन आहे नासी फडके यांनी कोणत्या याच्यात केलेले आहे असं विचारलं. कलेसाठी कला या भूमिकेचे समर्थन नासी फडके यांनी कोणत्या ग्रंथात केले आहे? कला आणि मानव, प्रतिभा रंग, पश्चिम प्रभा, प्रतिभा साधन. संशोधनाचे थोडे बघून घ्या पेपर 1 साठी. PhD पेटला कसे येतात बघा. संशोधनाचा विषय निश्चित झाल्यानंतरचा संशोधनाचा मुख्य टप्पा कोणता? ठीक आहे, असा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर संशोधकाने संशोधन करताना कोणती बाब प्रामुख्याने ध्यानात घेतली पाहिजे? संशोधनातील कोणत्या भाषेच्या उपाययोजनामुळे संशोधनातील वस्तुनिष्ठता बाधित होत असते? जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा ते अंकगणित बुद्धिमत्ता वगैरे राहू द्या, संशोधन अध्यापन इतकंच करून जा, तर हे जशाचे तसं ते आलेलं आहे. त्याच्यामुळं बरं झालं की ते मॅथमॅटिक्स आणि ABCD मध्ये गुंतलेले नाही आहेत, कारण हे म्हणजे जास्त मार्क देणारे पण आहेत. हे जास्त मार्क देणारे आहेत. त्याच्यानंतर तौलनिक, तौलनिक म्हणजे काय की कंपेअर करणारं बाबा, किंवा असं तुलना करणारं, आपण ते घेणार असावं समीक्षा पद्धतीमध्ये. तौलनिक म्हणजे काय की तुलना करणारं. तर समजा 1-2 कादंबऱ्या किंवा 2 साहित्य त्यांची तुलना किंवा कुठल्याही प्रकारची तुलना म्हणजे तौलनिक. तर काय तौलनिक संशोधनाच्या गरजेतून कोणती अभ्यास पद्धती विकसित झाली असा एक प्रश्न आहे. त्यानंतर भूतकालीन घटनांचा क्रम निश्चित करून अर्थनिर्णय करण्याच्या पद्धतीला कोणती संशोधन पद्धती अशी म्हणतात? तर बघा भूतकालीन हे खूप सोपी प्रश्न आहे, हे अभ्यास नाही के म्हणजे असंही. भूतकालीन घटना, भूतकालीन म्हणजे काय होऊन गेलेला आपण काय म्हणतो? इतिहास. त्याच्यामुळं त्याच्यानंतर काय विचारलं? इतिहास संशोधनात कोणते पायाभूत तत्व असते? त्यानंतर प्रबंध लेखनात एकच संदर्भ ग्रंथ जेव्हा पुन्हा पुन्हा येतो तेव्हा कोणत्या शब्दाचा वापर नेहमी केला जातो? त्यानंतर विचारलंय गुंतागुंतीच्या समस्येची उकल करून समस्येचे अचूक निदान करणाऱ्या निबंध लेखनास काय म्हणतात? असं. आणि मग तो खबरचा प्रश्न तर होताच. ठीक आहे. त्यानंतर काय विचारलेलं आहे? भाषेविषयी असणारा भाषेच्या वापरास कोणती संज्ञा दिली जाते? म्हणजे भाषेविषयी असणाऱ्या भाषेच्या वापरास कोणती भाषा म्हटले जाते, संज्ञा दिली जाते? त्यानंतर संशोधनाचे पद्धतीशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यानंतर युक्तिवादात्मक निबंध कशा प्रकारचा असतो हेही आपल्याला विचारलेलं आहे. युक्तिवादात्मक निबंध. ठीक आहे. नंतर विचारलेलं आहे की प्रबंध लेखनाच्या भाषेचे स्वरूप कशा प्रकारे असते? प्रबंध म्हणजे काय? आपण जे तुम्ही PhD जसं करायला जाता तर तुम्ही असं थिसिस मांडता, म्हणजे एक चॅप्टर, दुसरं प्रकरण, तिसरं, हे जे प्रकरणं असतात त्याला काय म्हणतात? प्रबंध किंवा थिसिस असं म्हणतात. नंतर लेखकाची स्वतंत्र आणि स्वायत्त जीवनदृष्टी असते हे गृहीतक कोणत्या केंद्रस्थानी असते असं विचारलेलं आहे? तर लेखन केंद्री, वाचक केंद्री, समीक्षा केंद्री आणि प्रेक्षक केंद्री असं
त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग सिद्ध ग्रंथातील प्रमाणभूतता पारखून घेताना कोणती बाब प्रामुख्याने पाहिली जाते, अशा प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक दिले संशोधनावरचे जे काही पेपर 1चे म्हणजे एकत्रितच दिलेलं आहे. एकूण साधारण 50 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 50 प्रश्न आणि 100 गुण जे काही आहेत ते. तर 2 तासाचा पेपर होता हा. अशा प्रकारे जे काही आहे ते. विष्णुपंत गोडसे यांनी त्यांचं प्रवास वर्णन सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. तर हे अशा प्रकारचे पेपर जे असतात ते आपल्याला मार्गदर्शक असतात की समोरचे जे काही पेपर येणार आहेत ते कशा पद्धतीचे कोणत्या प्रकारचे येणार आहेत, त्याच्यामुळं हे महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे. तर याचंच आपण काय घ्यायचं आहे एक याच्यातून की तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे झालेल्या याची, कारण तेच जर व्यवस्थित रिवाइज केलं तर तुम्हाला पुष्कळशी उत्तर मिळतात, तिथल्या तिथं सापडून जातात. कारण आपण खूप सारं वाचत फिरतो रिव्हिजन काही होत नाही आणि ते रिव्हिजन नाही झाल्यामुळं काय होतं मग अडथळा प्राप्त होतो. ठीक आहे, चालतंय. मग थांबूया आपण इथेच, भेटूया उद्या. एक बखर वगैरे महानुभव पंत असं आपण या आठवड्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, व्यवस्थित रिव्हिजन करा.